सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नगर तालुक्यातील रोहित छत्तीशी गावात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसाय, डान्स बार, महिला वेटर सर्व्हिस व अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। या अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास 9 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रोहित छत्तीसी ग्रामस्थांनी दिला। या संदर्भातील ग्रामस्थांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर करून उपोषणाची पूर्वसूचना दिली आहे। रोहित छत्तीसी ग्रामसभा यापूर्वी राज्यभर चर्चेत राहिली असून या अवैध धंद्यामागे कोणाचे पाठबळ आहे याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रावरी तालुक्यातील सात्र येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दत्तात्रय गोकुळ निकम असे या व्यक्तीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास दत्तात्रय निकम हे सात्र येथील प्रवरा नदीपात्रात असताना अचानक पाय घसरून पडले। या घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहितीच्या अहवालानुसार रावरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 194 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे करत आहेत। भावकीतील जुन्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू व मुलगा गंभीर जखमी झालेल्या प्रकरणातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश MS शेख यांनी 3 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। जालिंदर आसाराम गायके, बाळासाहेब आसाराम गायके आणि तुकाराम ज्ञानदेव गायके अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत। फिर्यादी नानासाहेब बाळासाहेब गायके यांनी वडील बाळासाहेब आश्रू गायके व आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद होते। दिनांक 4 मे 2019 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील आणि काकडे चाकीवरून काम करून घरी जात असताना चापडगाव माथा शिवारात भावकीतील आरोपी यांनी अडवणूक करून शिवेगाळ करत मारहाण केली। भ्रष्टाचाराने पोखरलेल्या महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला। कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यक अंजना पंडित पवार यांना 7,000 रुपयाची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीचा ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात या महिलेने पैशाची मागणी केली होती। या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। अंजना पवार यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। राधा तालुक्यातील ममदापूर येथील सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जोसेफ सिलास साळवी यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी तातडीने शासकीय सेवेतून निलंबित केलाय। ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने सुरू असून त्या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जात आहे। या अवैध व्यवसायाची माहिती मिळूनही बाबळेश्वर पोलीस दूर क्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जोसेफ साळवी हे कोणतेही प्रभावी कारवाई करत नसल्याची तक्रार पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाली होती। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगम तालुक्यातील चांदनापुरी येथील पठार भागातील घारगाव येथून शिर्डी येथे जाण्यासाठी पायी दिंडी साई पालखीत साईबाबांच्या चांदीच्या पादुका घेऊन मुक्कामी आले होते। पहाटे 3 वाजेच्या सुमारास चांदीच्या पादुका व एक भक्ताचा मोबाईल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली। दरम्यान संगमनेर तालुका पोलीस पथकाने मोठ्या शिफारसीने तपासाची चक्रे फिरवून 1,82,000 रुपयांचा मुद्देमालासह श्रीरामपुरातून 3 आरोपींना ताब्यात घेतला। शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करत कार्यालयातून बाहेर काढून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या व कार्यालयात दहशतीचं वातावरण निर्माण केल्याच्या आरोपावरून उपनगराध्यक्ष
6 नगरसेवक आणि अन्य तिघांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्जत शहराचे नामांतरण संत सद्गुरू गोदड महाराज नगर करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने कर्जत नगरपंचायत कार्यालयासमोर प्रदेश प्रवक्ता नगरसेवक अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष अनिल समुद्रे, शेतमजूर वृद्ध भूमी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, अमोल क्षीरसागर, चांगदेव सरोदे, तुकाराम पवार, लखन पारसे, पार्वती भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तांदूळवाडी शिवारात आज पहाटे पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने भरधाव चाललेल्या एका संशयित टेम्पोचा पाठलाग करून पकडलाय. त्यात कत्तलीसाठी चालवलेले 3 जर्सी गाई, 2 लहान वासरे दाटीवाटीने बांधलेलं आढळून आलं. पोलिसांनी टेम्पो व गोवंशीय असा 4,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय. कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीयांची सुटका करण्यात आली आहे. रावरी पोलीस ठाणे हद्दीत आज पहाटे शासकीय वाहनातून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांना एक संशयित माल वाहतुकीचा टेम्पो भरधाव वेगाने जाताना आढळला. त्यांनी टेम्पोचा पाठलाग करून तांदूळवाडी शिवारात पहाटे 4:45 वाजता टेम्पो रस्त्यावर अडवला. पहाटेच्या अंधारात टेम्पो चालक त्याच्या समवेत व्यक्ती फरार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी पोलीस पथक घटनास्थळी बोलवून घेतलं. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.